नमस्कार, मी कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. आपल्यासोबत आहेत रुपाली तुषार ठाकूर, ज्या उरण नगर परिषद नगरसेवकाच्या उमेदवार आहेत, त्या आपल्यासोबत आहेत. ज्या प्रमुख समस्या आहेत उरणच्या, त्या आपण याच्याकडे जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. उरण शहरामध्ये प्रमुख समस्या कोणत्या आहेत? उरणच्या जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा दिला जात नाही. आरोग्याशी निगडीत म्हणजे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ते यांच्याकडून होत नाहीये. त्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सबलीकरणासाठी ठोस कार्यक्रम राबवले जात नाहीत. विजेच्या समस्यांना सध्या उरणची जनता तोंड देत आहे आणि ट्रॅफिक ही उरणची सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. ताई, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे युती आहे, पण उरणमध्ये वेगळं चित्र का? याबद्दल मी जास्त बोलणार नाही. युती का आहे का नाही हे सर्व पदाधिकारी आणि आमचे मुख्य नेते आहेत ते बघून घेतील. पण मी फक्त नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी आहे ती इथल्या स्थानिक नागरिकांना आणि भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून लढवत आहे. उद्या 3 डिसेंबर नंतर रुपाली तुषार ठाकूर या जर नगराध्यक्ष झाल्या तर पहिला प्रथम कोणतं तुम्ही काम करणार? नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा देणार, उरणला आरोग्य संपन्न बनवणार, महिलांची सुरक्षा आणि त्यांचं सबलीकरण याकडे प्रामुख्याने लक्ष देणार, उरणला ट्रॅफिक मुक्त करणार आणि विजेच्या सर्व समस्यांचं निवारण नक्कीच करणार. इथले जे स्थानिक जे नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे का तुमची 10 मतं सुद्धा नाहीत? तर आता रॅलीमधून किंवा प्रचारामधून त्यांनी बघितलंच असेल की आमची 10 मतं आहेत की किती मतं आहेत ती. टाटा स्काय लगा दिया तो लाईव्ह जिंगालाला. जर उद्या निवडणूक झाल्यानंतर रुपालीताई ठाकूर निवडून आल्यानंतर उरणकरांची लाईव्ह जी जिंगालाला होईल का? नक्कीच होणार. आम्ही त्यांची लाईव्ह जिंगालाला करण्यासाठीच तर या मैदानात उतरलो आहोत. धन्यवाद ताई. धन्यवाद.